माझी राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इंद्रा हा राणीकडे पाहत असतो. राणी निवांत झोपलेली असते, रात्रीची वेळ असते. तो विचार करत असतो की मला ना वॉशरूमला जायचं आहे, पण आता कसं जाऊ, राणीला उठवू की नको, असे अनेक विचार ना आता इंद्राच्या मनात येत असतात. त्यामुळे इंद्रा जो आहे ना तो खूप जास्त विचार करू लागतो. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की नको, दिवसभर माझ्यासाठी ही राणी किती काय काय करते ना, तिला स्वतःला त्रास होऊन सुद्धा ती माझ्यासाठी इतकं सगळं काही करते, यातच किती आलं ना, नको बिचारीला त्रास द्यायला नको, निवांत ती झोपली आहे तर तिला झोपू द्यावं, असा विचार आता तो करत असतो. आणि त्याच वेळेला आता त्याच्या एक गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते की आपण हे ना खूप वेळ झालं, काही झालं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर जे आहे ते आभार मानायला हवेत आणि हे काही आहे ते तिच्याशी बोलायला हवं, असा विचार जो आहे ना तो इंद्रा करत असतो. तर राणी ना एकदम काही गाढ झोपलेली नसते. इंद्रा जे काही बोलत असतो ना ते तिच्या कानावर काहीसे शब्द पडत असतात, पण तरीसुद्धा ना तो थोडा शांतच असतो. तर राणीसुद्धा झोपेत ना काही उठत नाही, ती तसेच झोपून राहते. मग आता इंद्रा म्हणतो की आतापर्यंत मी तिच्यासोबत खूप वाईट वागलो, पण हिने प्रत्येक वेळेला मला साथ दिली, माझ्या आवडीच्या सगळ्या काही गोष्टी केल्या, मला जे जे हवं ते सगळं काही केलं, मी तिला इतकं बोलूनसुद्धा तिने सगळ्या गोष्टी माझ्या ऐकल्या, हे सुद्धा आता तो म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला तो विचार करतो की नको, अजून हिला त्रास द्यायला नको, जे काही आहे ते आपण स्वतः सहन करूया, असाच विचार तो करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तर त्याला वाटत असतात, पण नंतर ना तो कसा तरी जाऊन झोपी जातो. तर दुसरीकडे मात्र आता मालती, तिला झोप लागत नसते. मालतीला झोप न लागल्यामुळे मालती ह्या कुशीवर ना त्या कुशीवर नुसती परतत असते आणि तिला झोप नाही लागत. याचं कारण तर तिचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे इंद्राकडे असतं. इंद्राचं काय होत असेल काय नाही यासाठी तिचा नुसता जीव आहे ना वर खाली होत असतो. आणि त्यामुळेच आता ती विचार करत असते की इंद्राचं काय झालं असेल, इंद्रा झोपला तर असेल ना. मेन म्हणजे तिला राणीची जास्त काळजी वाटत असते, म्हणजे राणी इंद्राच्या जवळ जाईल आणि मग आता आपल्या मुलाचं काय होईल, असे विचार तिच्या डोक्यात सतत येत राहत असतात. आणि त्यामुळेच ती थोडीशी कावरीबावरी झालेली असते. आणि तर इकडे आता आबासाहेब आलेले असतात आणि आबासाहेब तिला विचारतात की काय झालं आहे, तू झोपली का नाहीस, काय प्रॉब्लेम आहे का. तर त्याच वेळेला मला ना इंद्राची काळजी वाटते. अगं इंद्राची काळजी कशाला करतेस, त्याची बायको त्याच्यासोबत असताना, असं देखील आता जे बाबा आहेत ते आता बोलत असतात. तर आबांनी हे सगळं म्हटल्यानंतर तर मालती म्हणत असते की तरीसुद्धा ना मला इंद्राची खूपच जास्त काळजी वाटते, जे आहे ते तुम्हाला मी बोलून दाखवलं आहे, कारण त्या मुलीवर ना जराही विश्वास माझा नाही आहे. तर आता आबासाहेबांना या गोष्टीचा राग येतो, कारण इतका वेळेला समजावून सुद्धा पुन्हा पुन्हा तेच सुरू असतं या मालतीचं. आणि म्हणूनच आता खूपच जास्त राग जो काही आहे तो आता येत असतो. म्हणूनच आता ते सुद्धा म्हणत असतात की बस झाला, खूप ऐकून घेतलं, इथून पुढे ना मला नाही ऐकून घ्यायचं तुझं काही, आणि राणीबद्दल तर एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आहे, कारण आतापर्यंत राणीने आपल्यावर खूप मोठे उपकार केले. जर राणी नसली असती ना तर आज आपला मुलगा आपल्यासोबत नसला असता. ही गोष्ट तू कशी विसरू शकतेस, या गोष्टी जरा लक्षात ठेव आणि लक्षात ठेवूनच या सगळ्या गोष्टींचा विचार कर. मला असं वाटतंय की आपलं खूप चुकतंय, खास करून तुझं. मी तुला म्हणतोय की अजूनही संधी गेलेली नाही आहे, तुझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ना त्याबद्दल तू राणीशी बोल, पण नाही, तुला राणीशी याबद्दल बोलायचंच नाही आहे, तर मी तरी यामध्ये आता काय करू, असं देखील आता म्हणू लागतात. तर मात्र तू मला सांग, राणीसोबत तू चांगलं वागणारच नाही आहेस का, आल्यापासून सतत राणीचा अपमान केला आहेस, राणीशी तू कधीही चांगलं वागलेली नाही आहेस, वागणार आहेस राणीसोबत चांगलं ते तरी मला सांग एकदा, म्हणजे मला तरी कळू दे की तू राणीसोबत कधी नीट वागणार आहेस ते, कारण आहे ना मला तुझ्या या वागण्याचा खूप जास्त राग येतोय, असं देखील आबा आता बोलत असतात. त्यावर मालती त्यांना म्हणत असते की चला आधी तुम्ही रूममध्ये चला, कारण ना आता आबा जे आहेत ते टेरेसवर आलेले असतात, गार हवासुद्धा सुटलेली असते आणि त्याचा त्यांना त्रास होईल हे मालतीला वाटत असतं. आणि म्हणूनच मालती जी आहे ती आबांना रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही असं करू नका, चला आधी तुम्ही माझ्यासोबत चला, आणि असं बोलूनच ती त्याला तिकडनं घेऊन जायचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा आबा ते आहे ते म्हणतात की तू मला आधी वचन दे की तू व्यवस्थित वागशील राणीसोबत. तेव्हा आता नाईलाज असतो, मालतीला वचन द्यावं लागतं आणि मालती जी आहे ती म्हणत असते की सॉरी, मी तुम्हाला वचन देते, मी राणीशी नीट वागेल. त्यानंतर आबा हे खाली जायला तयार होतात. तर दुसरीकडे मात्र आता विक्रांत ही ऑफिसची सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत असतो आणि त्याला आता एकदम ना या ऑफिसचा MD झाल्याचा फील येत असतो. आणि त्यामुळेच कारण हे सगळं काही जे कामकाज आहे जे इंद्रा करत होता ते सगळं विक्रांत करत असतो ना, त्यामुळे त्याला तसं फिलिंग येत असतं.
दुसरीकडे उर्मिला तिला सुद्धा आता काकू येतात आणि विचारतात की भाजी कोणती बनवायची आहे. तर उर्मिला म्हणते तुम्ही मला भाजीचं विचारताय. तर काकू म्हणते की रोज मी ना मालतीला याबद्दल विचारत असते, पण आज मालती नाही आहे ना. आणि त्यानंतर मी राणीला सुद्धा विचारते, राणीही नाही आहे. मग काय करू, मग तुलाच विचारणार ना जेवायला काय आपणच आहोत, तर पनीरची भाजी करूया असं उर्मिला म्हणते. पनीरची भाजी विक्रांतला आवडते ना म्हणून असं आता उर्मिला सांगते. अगं पण पनीर संपलेत काकू तिला म्हणते. त्यावर मात्र आपण एक काम करूया, अजितला सांगूया. अजितही लगेच एका पायावर पनीर आणण्यासाठी तयार होतो. मग काय अजित पनीर आणायला गेलाय तर अजूनच हिला आता उर्मिलाला भाव चढलेला असतो. उर्मिलाला असं वाटतं की जे काही आता घडतंय ना हे असंच घडत राहायला हवं, कारण एवढे चांगले दिवस ना आपल्या आयुष्यात आले आहेत, ते आपल्या आयुष्यातून जाऊ नये एवढंच आता तिला वाटत असतं. आणि त्यामुळेच ती विक्रांतला म्हणत असते की हे जे काही चालू आहे ना ते असंच चालत राहावं असं मला वाटतं. त्यासाठी आपल्याला कायमचं ह्या राणी आणि इंद्राला संपवावं लागेल असं देखील त्या दोघांच्याही मनात सुरू असतं. कारण आता जो काही तिला हुकूम या घरात गाजवता येत असतो त्यामुळेच ती आता खूपच जास्त खुश झालेली असते आणि त्याबद्दलच ती आता हे सांगू लागते. तर इकडे आता विक्रांत म्हणतो तू काळजी करू नको, हे दिवस आपले लवकरच येतील, सगळं काही आपल्या मनासारखं होईल असं देखील आता तो म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र राणी इंद्राच्या मनातलं प्रत्येक गोष्टी ओळखत असते आणि त्यामुळेच आता ती इंद्राकडे पाहते आणि म्हणते की काय झालं आहे, तुम्ही काल रात्री झोपलात नव्हतात का, तुम्ही माझ्याशी काही बोलत होतात का. इंद्रा म्हणतो नाही. तर राणी त्याला सांगते की नाही, मला असं वाटतं तुम्ही माझ्याशी काहीतरी बोलत होतात, बहुतेक ते स्वप्न असेल, कारण का तुम्ही असं चांगलं माझ्याशी बोलू शकत नाही ना. आणि त्याच वेळेला आता इंद्रा तिच्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे राणी आता इंद्राची नक्कल करत असते आणि हे सगळं पाहून इंद्राला हसू येतो. तेवढ्यातच मालती तिथे येते. मालती आता इंद्रा आणि राणीला हसताना पाहते. तर ती म्हणते की काय चाललंय तुमचं खिदळणं, तुम्हाला दोघांनाही बरं नाही आहे हे तुम्हाला साधं कळतही नाही आहे का. त्यावर मात्र आता राणी जी आहे ती म्हणत असते की सॉरी, पण काय करणार की सरांचा वेळ जात नव्हता म्हणून थोडं आम्ही गप्पा मारत होतो, बस इतकंच. तर इंद्रा म्हणतो की ही ना माझी नक्कल करत होती. अरे इंद्रा, ही तुझी नक्कल करते आणि निर्लज्जसारखं तुला हसतोय, तुला काहीच कसं वाटत नाही असं देखील आता जी मालती आहे ती बोलत असते. तेवढ्यातच आबासाहेब येताना तिला दिसतात. त्याबरोबर आता मालती राणीसोबत चांगलं वागत असते आणि राणीला म्हणत असते की राणी खरंच ग, तुझे उपकार कसे मानू, म्हणजेच आज माझा मुलगा इतका बरा झालाय याला सर्वस्वी जबाबदार तूच आहेस, म्हणजेच तूच माझ्या मुलाला बरं केलेस. जर माझ्या मुलासोबत तू नसली असती तर माझ्या मुलाचं काय झालं असतं. खरंच महाडिक कुटुंबावर तुझे खूप मोठे उपकार आहेत असं देखील ती आता म्हणू लागते. त्यावर राणी ही चकित होते की असं कसं मालती काकू अचानक बोलण्याचा टोन चेंज करत आहेत. यामुळे आता राणीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि राणी त्या गोष्टीचा आता विचार करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं इंद्रा हा खूप जास्त बेचैन आहे ते राणीला कळतं. तर राणी आता म्हणते की तुम्हाला कोणाला कॉल करायचा आहे का. त्याबरोबर आता इंद्राच्या लक्षात येतं की राणी आता आपल्या मनातलंही ओळखायला लागली आहे आणि त्यामुळेच आता ती म्हणू लागते की खरंच ना, म्हणजे तुम्ही सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलेली आहे, म्हणजे राणीला खरंच माझ्या मनातलं सगळं काही कळायला लागले. तर आणि त्याच वेळेला तो म्हणतो की हो, मला ना जरा फोन लावायचा होता. मग ती आता उठते जागेवर ना आणि त्याला कॉल लावून देते आणि जेव्हा राणी कॉल करत असते तेव्हा सगळेच जे आहेत ना ते कॉल आहेत ना बिझी लागत असतात. त्यामुळे आता खूपच जास्त टेन्शन जे काही आहे ते आता आलेलं असतं. ते म्हणजे आता इंद्रा म्हणत असतो की काय करायचं. तर आता इंद्राला समोरून केडींचा फोन येतो. तर केडी जे आहे ते मात्र आता इंद्राला म्हणत असतात की सगळ्या कामाची जबाबदारी विक्रांत साहेबांनी घेतली आहे, त्यामुळे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही. असं कसं तुम्ही एकालाच जबाबदारी देताय. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही मला मीटिंगबद्दल काही सांगावं. एवढ्या मीटिंग लाईन अप होत्या पण त्याबद्दल तुम्ही अजूनही मला काहीच सांगितलं नाही असं देखील रागारागात आता जो आहे इंद्रा तो बोलत असतो. मग एका नर्सला तो आवाज जातो. नर्स तिथे येते आणि ओरडू लागते आणि म्हणते की काय चाललंय, तुम्हाला काही कळतंय का, तुम्ही पेशंट आहात, तुम्हाला आरामाची गरज आहे आणि तुम्ही इतक्या जोरजोरात का ओरडत आहात. असं बोलल्याबरोबर इंद्रा आणि राणी शांत राहतात. पण आता इंद्राला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज हवा असतो आणि म्हणूनच तो डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो आणि डॉक्टरांना म्हणतो की लवकरात लवकर मला डिस्चार्ज द्या. त्यावर ते म्हणतात की काही एक्सरसाइज करावी लागतील, मग ते तुम्हाला एक्सरसाइज फॉलो करता येतील का. तर राणी म्हणते की हो, मी त्यांची काळजी घेईन. त्यावर आता ते डॉक्टर त्या दोघांना डिस्चार्ज द्यायला तयार होतात. मग काय डॉक्टर डिस्चार्ज द्यायला तयार झाली ही गोष्ट विक्रांत आणि त्यासोबत उर्मिलाला कळलेली असते. मग उर्मिला विक्रांतला म्हणते की ते दोघंही जण घरी येत आहेत. मग उर्मिला सांगते त्या काळजी करू नकोस, तू एक काम कर, आपण आहे ना एक मस्त असं काम करूया, म्हणजे मी ऑलरेडी काही झालं तरीसुद्धा एक जबाबदारी दिलेली आहे. ते म्हणजे मी एका माणसाला सांगितले आहे गाडीचं ब्रेक फेल करायला. ते दोघंही जण गाडीचं ब्रेक फेल करणार आणि मग येणार. मग बघ गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ते दोघंही कसे घरी येतात ते नाही. त्यांचा मध्येच अपघात झाला आणि ते दोघं जागेच संपले ना तर माझं नाव देखील मी विक्रांत लावणार नाही असं देखील तो उर्मिलाला बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता उर्मिला ही खूपच जास्त खुश झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.